जिल्ह्यातील जलजीवन मिशन या योजनेअंतर्गत सुरू असणारी पाणी पुरवठ्याची कामं अनेक गावात अपूर्ण आहेत. अपूर्ण कामं ठेवणाऱ्या सुमारे 100 कंत्राटदारांना दंड करण्यात आला अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या वतीने जलजीवन मिशन योजनेअंतर्गत 683 कामांना मंजुरी दिली आहे. मात्र आजही अनेक ठिकाणी कामं संथ गतीने सुरू आहेत. फेब्रुवारी अखेर 214 कामं पूर्ण. जलजीवन मिशन योजनेअंतर्गत मंजूर झालेली कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कोणतंही सबळ कारण नसताना काम थांबवल्यास संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्यात येते. संजय येवले, अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद झाली आहे. सुमारे 127 योजना ग्रामपंचायतीकडे वर्ग केल्या आहेत. मंजूर सोसायट्या, सुशिक्षित, बेरोजगार अभियंते आणि मोठ्या ठेकेदारांनी ही कामं घेतली आहेत. त्यापैकी काही ठेकेदारांनी कार्यारंभ आदेश मिळूनही कामं सुरू केलेली नाहीत. काही ठेकेदारांनी मुदत संपली तर अजूनही कामांना प्रारंभच केला नाही. अनेक ठेकेदारांनी कामं अर्धवट सोडली आहेत, तर काहींची कामं अपेक्षेपेक्षा कमी प्रमाणात झाली आहेत. काही गावात सुरू असलेल्या कामात दिरंगाई सुरू असल्याची माहिती समोर आली. कामे रखडत ठेवणाऱ्या जिल्हा परिषदेतून ठेकेदारांना पाणीपुरवठा विभागाने वेळोवेळी नोटीस दिली. त्यानंतरही सुधारणा न झाल्याने त्यांच्यावर दंडाची आकारणी केली. जानेवारीपासून आतापर्यंत सुमारे 100 ठेकेदारांना दंड केल्याचं समजतं.